हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी 7 रस्ता परिसरातील राजीव गांधी इंडोर स्टेडियमला धावती भेट दिली. या भेटीदरम्यान इंडोर स्टेडियमची दुरावस्था व त्याच्या डेव्हलपमेंटसाठी काय करता येईल याची माहिती त्यांनी जाणून घेतली. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती राजीव गांधी इंडोर स्टेडियम आहे, मात्र या स्टेडियमची दुरावस्था झाली आहे. शौचालयाचा विषय ज्वलंत आहे, लाईटची सुविधा असेल किंवा इंडोर स्टेडियम मधील ट्रॅकचा प्रश्न असेल, या सर्व समस्या महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून लवकरच सोडवल्या जातील असा विश्वास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केला आहे. आज कार्यक्रमाचं औचित्य साधून राजीव गांधी इंडोर स्टेडियम येथे आले असता पाहणी दरम्यान आमच्या पाहणी करताना सोबत कोच आणि स्पोर्ट टीचर होते. त्यामध्ये आम्ही पाहणी करताना इथे स्वच्छतेची व्यवस्था आणि इथे अनेक त्रुटी निघालेल्या आहेत. मग जे पाऊस येतो त्याच्यामधून पत्र्यामधून जे खाली पाणी पडतं त्याच्यामुळं जे खालचा बेस जो आहे तो खराब झालेला आहे. नक्कीच आम्ही याचा पाठपुरवठा करून ह्याच्यावर काय उपाययोजना करता येतील त्या आम्ही नक्कीच करू. आम्ही सभागृहामध्ये हा मुद्दा मांडू, कारण हे भविष्य आहे. इथं जी मुलं खेळून स्पर्धेमध्ये पुढे जातात त्याच्यासाठी इथे येऊन आम्ही जी पाहणी केली आहे नक्कीच आम्ही याच्यावर पाठपुरवठा करून आपल्याला काय करायचं ते करूया. मॅडम, हे जे स्टेडियम आहे सोलापूर शहरातलं मोठं इंडोर स्टेडियम आहे, म्हणजे खूप जुनं आहे. निधीतून म्हणजे अनेक चांगल्या सुविधा या ठिकाणी देता येतात. हो, नक्कीच आपण विशेष निधीतनं याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण तरतूद काय करता येते का नक्कीच आपण बघू. कारण आपलं स्पोर्ट हे एकदम महत्त्वाचं आहे आणि इथं जी मुलं येतात स्पोर्टमधून पुढं आपले जे भविष्य घडते त्याच्यासाठी त्या काळासाठी आपल्याला इथं ज्या उपाययोजना करता येतील त्या आम्ही नक्कीच करू. सभागृहामध्ये ह्याच्यासाठी आम्ही मुद्दा नक्कीच उचलून धरू. आम्ही महापौर असतील, सभागृह नेते असतील, सर्वजण मिळून आम्ही ह्याच्यासाठी उपाययोजना करूया. आणि पाहणी करताना स्वच्छतागृहाची पण पाहणी केली. इथे स्वच्छतागृह अतिशय म्हणजे परिस्थिती त्याची दुरावस्था झालेली आहे आणि आम्ही तिथे जाऊन पाहणी केली. कारण स्वच्छतागृह मुलांसाठी आणि ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी स्वच्छ राहिलं पाहिजे. तिथं पण आपण नक्कीच उपाययोजना करूयात, काय करता येईल बघूयात. उपमहापौर आमच्या ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लबच्या गोल्डन ज्युबिली याच्या औचित्य साधून उपमहापौर मॅडम आले इथे. आमच्या ह्या कार्यक्रमाला शोभा वाढली असं म्हणतात आणि तसेच त्यांना इथल्या आमच्या ज्या उणिवा होत्या खेळाडूंसाठी ग्राउंड आणि हे ग्राउंड आणि गार्डन हे आपल्या लंग्स अँड हार्ट्स म्हटलं गेलं. ह्याच्यावर कॉर्पोरेशनने लक्ष द्यावं हे मॅडमच्या लक्षात आणून दिलं आम्ही आणि मॅडमचा कमिटमेंट आहे की आपण किती वर्ष जुना आहे हे इंडोर स्टेडियमचं म्हणजे आपल्या इथं सोलापूरमध्ये टेम्परेचर ॲक्च्युली बास्केटबॉल इट इज इंडोर कोर्ट आहे गेम. तर त्या निमित्ताने आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्या नॉर्म्समध्ये आपण हे सोलापूरमध्ये ग्राउंड बनवला आणि ह्याला जवळजवळ 35 वर्ष झाली ह्या ग्राउंडला. आणि काही दिवस 15-20 वर्ष झाले त्याच्यानंतर मेंटेनन्समुळं हा खूप खराब झाला. पण सिमेंटच्या नंतर इथे वुडन कोट बनवला आहे. वुडन कोट जे आहे पावसामुळं सगळं खराब झाला. वुडन काढून टाकलं, आता परत सिमेंटमध्ये आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली सीलिंग जर रिपेअर झाली तर हा ग्राउंड सेफ राहतो, व्यवस्थित राहतो आणि जेणेकरून खेळाडूंना हा उपयोगी पडेल. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग.
वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.